सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द रँकर बॅच. आणि आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं वन शॉट लेक्चर स्टार्ट करणार आहोत. याच्यामध्ये बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आता तुम्हाला हे सांगायची गरज नाही, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये सर्वांना याचा अर्थ माहित आहे. इलेक्ट्रो म्हणजे काय रे? इलेक्ट्रो मीन्स चार्ज. ओके, आता हा ठीक आहे, याच्यामध्ये कव्हर करायला पाहिजे कारण की तुम्हाला माहित पाहिजे ऍटलिस्ट इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण काय स्टडी करणार. इलेक्ट्रो म्हणजे चार्ज आणि स्टॅटिक्स म्हणजे ओके, स्टॅटिक्स म्हणजे रेस्ट कंडिशन, स्टेशनरी कंडिशन. म्हणजे जेव्हा चार्ज हा रेस्ट कंडिशनला असतो आणि जेव्हा आपण चार्जेसचा अभ्यास करतो, जेव्हा चार्ज रेस्ट कंडिशनला असतो तर त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणायचं. 11वी मध्ये हा चॅप्टर आपण डिस्कस केलेला आहे. ओके, आता 11वीचं विसरून जा, फक्त 12वीकडे हे करा. तर या ठिकाणी 11वी मध्ये आपण कुलम्स लॉ बघितला, त्याच्यानंतर गॉस लॉ बघितला. तर कुलम्स लॉ आपल्याला काय सांगतोय? कुलम्स लॉ आणि गॉस लॉ आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. बाकीचा जो पुढचा पार्ट आहे जेव्हा युजफुल होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. ओके, आता सर्वात पहिले या ठिकाणी लक्ष द्या. एक मिनिट, एकदा ऍडजस्ट करतो. हा, सर्वात पहिले आपण कुलम्स लॉ बघितला, बरोबर आहे. काय आहे कुलम्स लॉ? व्हॉट इज द कुलम्स लॉ? कुलम्स लॉ. ओके, कुलम्स लॉ मध्ये आपण काय केलं? रिपल्सिव्ह फोर्स किंवा अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. आता बघा, ग्रॅव्हिटेशन फोर्स सारखाच कुलम्स लॉ आहे. म्हणजे कुलम्स, त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणतो. आपण ग्रॅव्हिटेशन बघितलं, बरोबर आहे. ग्रॅव्हिटेशन मध्ये न्यूटन बाबाचा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ होता, तसंच या ठिकाणी कुलम्स लॉ आहे. ओके, आणि या ठिकाणी बघा, कुलम्स लॉ मधला जो फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, इट मे बी अट्रॅक्टिव्ह किंवा इट मे बी अ रिपल्सिव्ह. बट ग्रॅव्हिटेशन फोर्स हा ऑलवेज अट्रॅक्टिव्ह असतो, येते लक्षामध्ये. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा रिपल्सिव्ह बी असू शकतो आणि अट्रॅक्टिव्ह बी असू शकतो. ओके, तर मग या ठिकाणी रिपल्सिव्ह किंवा अट्रॅक्टिव्ह फोर्स. ओके माधुरी, द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ interaction किंवा attraction between the two static point electric charges is directly proportional to the product of the charges and inversely proportional to the sources of distance between them and act along the straight line joining the 2 points. Yes, Madhuri, your answer is correct. या ठिकाणी बघा, डायरेक्टली आता कुलम्स लॉ चा फॉर्म्युला होते, म्हणजे F इक्वल्स टू काय असतं? 1/4 epsilon naught. ओके, दिस इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि या ठिकाणी Q1 Q2 अपॉन या ठिकाणी काय तर आर स्क्वेअर येतो. ओके, समजा या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज असेल एक आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज असेल, तर या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते आर आहे. ओके, तर मग हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे Q1 आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज Q2 आहे. तर या दोन चार्ज मधला, म्हणजे पॉझिटिव्ह असल्यामुळे रिपल्शन होणार आहे, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन. ओके, तर याचा जो फोर्स असतो, रिपल्सिव्ह फोर्स जो असतो, तो असतो 1/4 एप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. आता हे 1/4 एप्सिलॉन नॉट काय असतं रे? दिस इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि याची व्हॅल्यू तुम्हाला पाठ करायची आहे, डायरेक्टली याची व्हॅल्यू तुम्हाला पाठ करायची आहे. तर 1/4 इप्सिलॉन नॉट याची व्हॅल्यू काय असते सांगा बरं? यस, 1/4 इप्सिलॉन नॉट याची व्हॅल्यू काय असते? तर याची व्हॅल्यू असते बघा 9 इंटू 10⁻⁹. डायरेक्टली एवढी व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवा. कारण की जेव्हा पण फॉर्म्युल्यामध्ये किंवा कॅल्क्युलेशन्स मध्ये, न्यूमरिकल्स मध्ये जेव्हा 1/4 इप्सिलॉन नॉट येईल, तेव्हा 9 इंटू 10⁻⁹ तुम्हाला युज करायचंय. आलं लक्षामध्ये? ओके, त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मेन बेसिक पार्ट आहे गॉस लॉ. आपण गॉस लॉ बघितला 11th मध्ये. सो काय असतो गॉस लॉ? गॉस लॉ आपल्याला सांगतो या ठिकाणी बघा, आणि गॉस लॉ चा यूज करून एक मिनिट, गॉस लॉ चा यूज करून आपल्याला काय करायचंय? यस, काय करायचंय? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. कुठं? ऑन द सरफेस ऑफ द स्पियर, ऑन द सरफेस ऑफ द सिलेंडर आणि ऑन द सरफेस ऑफ द प्लेन शीट. Yes, electric flux through any closed surface is proportional to the total electric charge enclosed by this surface. Right, very good. कुणी आन्सर सांगितलंय? येस, माधुरी बेटा, व्हेरी गुड. तर बघा, माधुरीने या ठिकाणी गॉस लॉ सांगितलाय, इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू एनी क्लोज सरफेस इज प्रोपोर्शनल टू द टोटल इलेक्ट्रिक चार्ज एनक्लोज बाय द सरफेस. ओके, म्हणजे या ठिकाणी बघा, इलेक्ट्रिक फ्लक्स इज प्रोपोर्शनल टू
इलेक्ट्रिक फ्लक्स इज प्रोपोर्शनल टू काय असतं, चार्ज असतो, टोटल चार्ज असतो. बरोबर आहे. म्हणजे याचे काय ते इंटिग्रेशन येतं. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी साइन जर आपण हटवलं तर या ठिकाणी डायरेक्टली येतं बघा, फाय इक्वल्स टू काय येतं, क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. दिस इज द गॉस लॉ. आता या ठिकाणी बघा, वर इथे लिहून देऊ का, या ठिकाणी बघा Q1 Q2 काय असतं, आर स्क्वेअर काय असतं, एफ काय असतं. आता हे लिहून द्यायची गरज नाही, हे ऑलरेडी तुम्हाला कुलम्स लॉ मध्ये माहित आहे. ओके, का लिहून द्यायचं रे? हा, लिहून द्यायचं असेल तर सांगा, मी तुम्हाला लिहून देतो. एफ काय असतं, एप्सिलॉन नॉट काय असतं, Q1 Q2 काय असतं आणि आर स्क्वेअर काय असतं. गरज आहे का तुम्हाला वाटतंय का थोडं तुमचं बेसिक कच्चं आहे? हा, जर समजा थोडं बेसिक तुमचं कच्चं असेल तर मग लिहून द्यायला पाहिजे. कार्तिक काय वाटतं रे? हा बरं ठीक आहे, लिहून देतो. कारण की लिहिलेलं असेल म्हणजे तुम्हाला कसं आहे, एक्झामच्या पहिल्या दिवशी तुम्हाला एक दिवस रात्री तुम्हाला काय करता येईल, याचं रिव्हिजन करता येईल. तर बघा या ठिकाणी मी पेन वेगळा घेतोय, आपला ग्रीन कलरचा पेन. आणि याच्यामध्ये आता याच्यामध्ये हा जो वेअर एफ काय असतो, एफ हा अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह फोर्स असतो. ओके, एफ ला तुम्हाला लिहायचंय अट्रॅक्टिव्ह और रिपल्सिव्ह फोर्स. ओके, रिपल्सिव्ह फोर्स. रिपल्सिव्ह एकदा स्पेलिंग बघा बरं. रिपल्सिव्हची स्पेलिंग ऑलरेडी चुकली. त्याच्यानंतर इप्सिलॉन नॉट काय असतं, व्हॉट इज द इप्सिलॉन नॉट, कोण सांगेल? Q1 Q2 are the charges. Q1 and Q2 are the two charges. आणि त्याच्यानंतर हे R काय असतं, R is the distance between the two charges. Okay, what is the epsilon naught? Epsilon naught काय असतं? Yes, epsilon naught is the permittivity. Yes, very good Madhuri. Epsilon naught is the permittivity. परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. ओके, तर या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर या ठिकाणी हा झाला गॉस लॉ. गॉस लॉ म्हणजे काय असतं, इलेक्ट्रिक फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द किंवा प्रोपोर्शनल टू द काय असतं, टोटल चार्ज इनक्लोज इन द सरफेस असतो. म्हणजे फाय इक्वल्स टू क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट. इप्सिलॉन नॉट हा कॉन्स्टंट आहे. तर या ठिकाणी बघा, वेअर व्हॉट इज द फाय, फाय असतो बघा इलेक्ट्रिक फ्लक्स. काय असतो, इलेक्ट्रिक फ्लक्स. आता हे नाव तुमच्यासाठी थोडे नवीन असू शकतात, कारण की आपल्याला कसं आहे, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन म्हणजे मेकॅनिकचा जेवढा पार्ट आहे तेवढा तुमच्या सहजासहजी लक्षात असतो. फोर्स, इम्पल्स, पॉवर, वर्क डन या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात असतात. बट हे इलेक्ट्रिक फ्लक्स वगैरे तुमच्या लक्षात राहत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यावं लागतं. फाय इक्वल्स टू काय आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स आहे. क्यू काय आहे, क्यू इज द चार्ज. क्यू काय आहे, क्यू इज द चार्ज. अँड इप्सिलॉन नॉट इज द परमिटिव्हिटी. आता हे शब्द डबल डबल येतील, नंतर तुमच्या लक्षात राहतील. इप्सिलॉन नॉट इज द परमिटिव्हिटी. येस माधुरी, व्हेरी गुड. ओके, आता त्याच्यानंतर बघा, या गॉस लॉचा यूज करून, ओके, या गॉस लॉचा यूज करून तुम्हाला या ठिकाणी पुस्तकामध्ये 3 ऍप्लिकेशन दिलेले आहेत. ऍप्लिकेशन ऑफ द गॉस लॉ. याच्यामधलं पहिलं ऍप्लिकेशन आहे बघा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू द युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल ऑर अ हॉलो स्पियर. ओके, चला ठीक आहे. याच्यामध्ये एक डेफिनेशन आहे बघा, कशाची डेफिनेशन आहे, इलेक्ट्रिक फ्लक्सची डेफिनेशन आहे. तर इलेक्ट्रिक फ्लक्सची डेफिनेशन सांगतो. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय असतं, इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इक्वल्स टू असतं क्लोज्ड इंटिग्रेशन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी डॉट एरिया. ओके, म्हणजे ई डॉट डीएस याचं जे क्लोज्ड इंटिग्रेशन असतं याला म्हणायचं इलेक्ट्रिक फ्लक्स. लक्षामध्ये समजत नाहीये काही, बघा एकदम तुम्हाला ढोबळ मानाने याची डेफिनेशन सांगतो राजांनो. इलेक्ट्रिक फ्लक्स काय असतं. ओके, पेन चेंज करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हे इलेक्ट्रिक फ्लक्सला मी रेड पेन मध्ये देतो. एक मिनिट. इलेक्ट्रिक फ्लक्स. ओके, आणि याला आपण इंडिकेट करतो फायन. आता बघा या ठिकाणी एक सरफेस आहे. आता हा सरफेस आहे, तर या सरफेस मधून किती लाईन्स ऑफ फोर्स पास होत आहे, बरोबर आहे. आता हा युनिट सरफेस आहे. ओके, तर या सरफेस मधून किती लाईन्स ऑफ फोर्स पास होतात, म्हणजे त्या लाईन्स ऑफ फोर्सची इंटेन्सिटी किती आहे, याला म्हणायचं इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणायचं. येथे लक्षामध्ये, अरे हो का, म्हणजे काय,
एक छोटस एक बरं ठीक आहे, एक छोटासा असा सरफेस एरिया आहे, तर याच्यामधून लाईन्स ऑफ फोर्स किती पास होतात? 100, 200, 300, 400, 500, 1000 किती पास होतात, याला म्हणायचं इलेक्ट्रिक फ्लक्स. आलं लक्षामध्ये? ओके, लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे हो काय लाईन्स, या किती पास होतात. ओके, चला ठीक आहे. आणि मॅथमॅटिकल भाषेमध्ये सांगायचं गेलं तर फाय इज द क्लोज इंटिग्रेशन ऑफ द डॉट प्रोडक्ट ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अँड द सरफेस एरिया. हे झालं मॅथमॅटिकल भाषेमध्ये. आलं लक्षामध्ये? ओके, तर या दोन डेफिनेशन वरून म्हणजे गॉस लॉ वरून आणि इलेक्ट्रिक फ्लक्सच्या डेफिनेशन वरून ओके, तुम्हाला काय करायचं या ठिकाणी ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ मध्ये तुम्हाला 3 ऍप्लिकेशन बघायचे. चला, याच्यामधलं जे पहिलं ऍप्लिकेशन आहे, राईट डाऊन द फर्स्ट ऍप्लिकेशन, या ठिकाणी लिहितो बघा. आणि हे IMP आहे. ओके, याच्यावर तुम्हाला न्यूमेरिकल विचारणार आहेत. एक तरी क्वेश्चन असतो ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ वर, एक तर क्वेश्चन असतोच म्हणजे असतोच. तर या पार्टला इम्पॉर्टंट करा, ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ, गॉस लॉचं ऍप्लिकेशन. ओके, तर याच्यामध्ये पेन चेंज करतो, ब्ल्यू कलरचा पेन. याच्यामधलं जे पहिलं ऍप्लिकेशन आहे याला काय करा, IMP करा पूर्ण. या ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ वर 100% क्वेश्चन असतोच. तर याच्यामध्ये बघा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज, हा माझ्यासोबत तुम्ही लिहू शकता, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी due to uniformly charged, due to uniformly charged spherical shell, अरे यार यहाँ पर क्या हो गया, spherical shell or hollow ओके. सो राईट ऑन द टायटल. आता याच्यावरून तुम्हाला काय करायचंय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायचं आहे. ओके, चला, आज मोस्ट ऑफ भरपूर विद्यार्थी आले. यस यस, ओके, चला. तर यामध्ये बघा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. कशामुळे? ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल ऑर द होलोस्पियर. तर होलोस्पियर वर चार्ज जो आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे बाय युझिंग यस विथ द हेल्प ऑफ द गॉस लॉ. ओके, आता याला काय करतो, एक डायग्राम ड्रॉ करायचं तुम्हाला. या ठिकाणी डायग्राम ड्रॉ करा. ही डायग्राम खूप महत्वाची आहे. बरं, डायग्राम काय करतो, इथं बाजूला ड्रॉ करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा, मी इथंच आहे, मी कुठे जात नाहीये. तर या ठिकाणी एक स्पेरिकल ऑब्जेक्ट ड्रॉ करा आणि या स्पेरिकल ऑब्जेक्ट वर किंवा या स्पियर वर काय झालेलं आहे, हॉलो स्पियर वर चार्ज जो आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे असा. ओके, तर मग या ठिकाणी जर समजा पॉझिटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्यूट झाला असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असते, आउटवर्ड असते. आता या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अशी सगळ्या डायरेक्शनला आहे, आउटवर्ड आहे. ओके, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सगळ्या डायरेक्शनला काय असते, आउटवर्ड असते. अशा तुम्ही सगळ्या डायरेक्शन घेऊ शकता. ओके, तर आता या ठिकाणी आपण ही डायरेक्शन घेतलेली आहे, इकडं लेफ्ट हँड साइडची आपण डायरेक्शन घेतलेली आहे. याला थोडं ओके, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी एक आपण आता एक पी पॉइंट घेतला आपण. या ठिकाणी आपण एक पी पॉइंट घेतला आणि या पी पॉइंटला आपल्याला काय करायचंय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. म्हणजे या पी पॉइंट वर किती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍक्ट होत आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचंय. कशामुळं? या चार्ज मुळे. म्हणजे हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे कुठं आहे, स्पियरच्या सरफेसवर आहे. म्हणजे त्याचा जो इन्फ्लुएन्स आहे, त्याचा जो प्रभाव असतो तो खूप दूरवर असतो. मग पी पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असेल हे तुम्हाला फाइंड आउट करायचंय. आणि हा जो स्पियर आहे या स्पियरला म्हणायचं गॉसियन स्पियर. काय म्हणायचं याला? गॉसियन स्पियर म्हणायचं. ओके, डायग्राम महत्वाची आहे कारण की डायग्राम समजली तरच तुम्हाला पुढच्या गोष्टी समजतील. आता या स्पियरची, हा जो स्पियर आहे त्याची जी रेडियस आहे ती कॅपिटल आर म्हणूया. त्याच्यानंतर हा जो गॉसियन स्पियर आहे त्याची रेडियस काय म्हणा, स्मॉल आर म्हणा. ओके, या ठिकाणी रेड कलर मध्ये तुम्ही, हा, याची रेडियस कॅपिटल आर आणि याची रेडियस स्मॉल आर. ओके, हा,
त्याच्यानंतर म्हणजे आता ही फिगर तुम्ही व्यवस्थित काढा. त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपण एक एरिया घेतलाय, तो एरिया आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आउटवर्ड आहे ई आहे. त्याच्यानंतर याच ठिकाणी आपण एक एरिया घेतलाय, एक स्मॉल एरिया आहे डीएस आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वेक्टर आउटवर्ड आहे. सो दिस इज द डायग्राम ऑफ द स्पेरिकल शेल, ओके, किंवा हॉलोस्फियर. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, या पी पॉइंटवर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. बघा ऍट पॉइंट पी, म्हणजे ऍट पॉइंट पी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. तर सर्वात पहिले तुम्ही काय करा, आपला गॉस लॉ माहिती आहे तुम्हाला. गॉस लॉ काय असतो, हा सर आताच बघितलं आपण, द इलेक्ट्रिक फ्लक्स इज प्रोपोर्शनल टू द चार्ज किंवा इलेक्ट्रिक फ्लक्स इक्वल्स टू क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट असतं. बरोबर आहे. मग या ठिकाणी बघा स्पियर आहे, मग स्पियरचा एरिया असतो, सरफेस एरिया असतो. बरोबर आहे. मग या ठिकाणी दुसरी एक डेफिनेशन आहे बघा. कोणती डेफिनेशन आहे, 3 गोष्टी असतात. एक असते लिनियर चार्ज डेन्सिटी, त्याच्यानंतर असतं सरफेस चार्ज डेन्सिटी आणि फायनली असतं व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. दिस इज द ऍडिशनल पॉइंट. बघा लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा असते, लॅम्बडा इक्वल्स टू काय असतं, क्यू अपॉन एल, म्हणजे चार्ज पर युनिट लेंथ असतं. त्याच्यानंतर सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा असतं, सिग्मा इक्वल्स टू काय असतं, क्यू अपॉन एरिया असतं. आणि व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी रो असतं, रो इक्वल्स टू काय येणार आहे, यस, रो इक्वल्स टू काय येणार आहे, चार्ज पर युनिट व्हॉल्यूम येणार आहे. तर या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. याला पण तुम्ही काय करा, इथं आयएफपी करा. या 3 गोष्टी म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे लॅम्बडा, लेंथ असेल तर लिनियर चार्ज डेन्सिटी, एरिया असेल तर सरफेस चार्ज डेन्सिटी आणि व्हॉल्यूम असेल तर या ठिकाणी काय येईल, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. ओके, लॅम्बडा काय असतं सर्वांना माहित आहे, किंवा इथे लिहून देऊ का मी खाली लगेच, चला ठीक आहे. हा ऍडिशनल पॉईंट मी इथं खाली लिहून देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल वेगळ्या पेन मध्ये, आणि हा महत्वाचा आहे त्याच्यामुळे. ओके, तर या ठिकाणी बघा रेड कलर मध्ये लिहितो, नाही ग्रीन कलर मध्ये, हा याला बॉक्स मध्ये लिहू का असं, हा पॉइंट महत्वाचा आहे. बघा लॅम्बडा काय असतं, लिनियर चार्ज डेन्सिटी असतं. लॅम्बडा इक्वल्स टू काय असतं, क्यू अपॉन एल, आणि या ठिकाणी लॅम्बडा काय आहे, लिनियर चार्ज डेन्सिटी. नाही याला थोडं मोठंच घ्यावं लागेल, बरं ठीक आहे, याला आपण थोडं मोठं घेऊया. चला ठीक आहे, त्याच्यानंतर मी बॉक्स करतो. ओके, याच्यामध्ये सर्वात पहिले लॅम्बडा असतो, लॅम्बडा इक्वल्स टू लिनियर चार्ज डेन्सिटी क्यू अपॉन एल. याला काय म्हणायचं, लिनियर चार्ज डेन्सिटी, लिनियर चार्ज डेन्सिटी. त्याच्यानंतर असतं बघा लॅम्बडा नंतर असतो यस सिग्मा असतो, सिग्मा म्हणजे काय असतं, क्यू अपॉन ए, दॅट इज याला म्हणायचं सरफेस चार्ज डेन्सिटी. लक्षात आले का सर्वांच्या, का थोडं फास्ट व्हायला, काहीच फास्ट नाही, एकदम सर्वात स्लो आहे. ओके, त्याच्यानंतर बघा सगळ्यात शेवटी आहे या ठिकाणी व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, रो इक्वल्स टू क्यू अपॉन व्हॉल्यूम, म्हणजे काय येणार या ठिकाणी, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. आणि लक्षामध्ये सर्वांच्या. ओके, आता याला काय करा, याला एक बॉक्स करा, याला रेड कलरचा बॉक्स करूया. ओके, हा ऍडिशनल पॉइंट आहे बट महत्वाचा आहे. ओके, चला इथपर्यंत सर्वांना समजलं का, एकदा मला कमेंट मध्ये सांगा इथपर्यंत सर्वांना समजलं का. ओके, आता त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आता फाय इक्वल्स टू क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट, हा काय आहे माहित आहे का, हा गॉस लॉ आहे. लक्षात ठेवा, हा काय आहे, हा गॉस लॉ आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय यूज करायचंय, सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे सिग्मा यूज करायचा आहे. ओके, तर या ठिकाणी मी लिहितोय, बट सरफेस चार्ज डेन्सिटी बघा सिग्मा इक्वल्स टू काय आहे, चार्ज अपॉन एरिया आहे. मग याचा एरिया किती असतो रे, स्पियरचा एरिया काय असतो, 4 पाय आर स्क्वेअर, सर्वांना माहित आहे. देअरफॉर या इक्वेशन वरून क्यू इक्वल्स टू मी असं लिहू शकतो, सिग्मा इंटू 4 पाय आर स्क्वेअर असं लिहू शकतो. ओके, असं लिहू शकतो. यस, त्याच्यानंतर आता या क्यू ला मी वरच्या इक्वेशन मध्ये पुटअप करतोय, म्हणजे या इक्वेशनला मी 1 नाव देतोय. ओके, याला मी इक्वेशन 1 नाव देतोय, आणि फ्रॉम इक्वेशन 1 मी असं लिहू शकतो फायनली बघा, फ्रॉम इक्वेशन 1 फाय इक्वल्स टू क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट आहे, तर क्यू च्या जागी सिग्मा इंटू 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर, 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर अपॉन या ठिकाणी काय तर इप्सिलॉन नॉट येतं. आता याला द्या इक्वेशन नंबर ए नाव.
ओके, आता त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे बघा, इलेक्ट्रिक फ्लक्सची डेफिनेशन तुम्हाला माहित आहे. सो बाय डेफिनेशन या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय. आता हे काही लिहायची गरज नाही, बट हे डेरिव्हेशन महत्वाचं आहे. आणि हे डेरिव्हेशन जर समजा तुम्हाला कसं आलं हे समजलं तर तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट समजतो. आता बघा, या ठिकाणी वन शॉट लेक्चर आहे, मी तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला पण सांगितला असता, बट एक्झॅक्ट फॉर्म्युला तुम्हाला समजला नसता. मग त्याच्यामुळे हा मी टॉपिक कव्हर अप करतोय, कारण की एकतर इम्पॉर्टंट बी आहे आणि त्याच्यामुळे डिटेलमध्ये जर समजा तुम्हाला समजला तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, न्यूमरिकल किती बी फिरून विचारू द्या तरी पण राजांना तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, चल ठीक आहे. तर बाय डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स किंवा बाय डेफिनेशन आपण असं लिहू शकतो, फ्लक्स इक्वल्स टू क्लोज्ड इंटिग्रेशन ऑफ द ई डॉट डीएस. आता डेफिनेशन सांगितली होती, तर या ठिकाणी ई डॉट डीएस, डॉट प्रोडक्ट हा कॉस असतो, बरोबर आहे. आता या ठिकाणी मी जास्त डीप मध्ये जात नाही, ज्यांचं मॅथ आहे त्यांना समजेल, बट ज्यांचं मॅथ नाही त्यांना बाउन्सर जाईल. त्याच्यामुळं डायरेक्टली काय करतो, या ठिकाणी ई इंटू डीएस काय असतो या ठिकाणी बघा, डीएस काय असतो म्हणजे गॉशियन स्पियरचा एरिया. ओके, तर या ठिकाणी डीएस असतो 4πr². ओके, आता बघा या ठिकाणी डीप मध्ये सांगू का वरच्या वर सांगू? आता ई ऍज इट इज लिहिलेला आहे, त्याच्यानंतर डीएस 4πr² लिहिलेला आहे. ऍक्च्युअल मध्ये हे काय आहे, क्लोज्ड इंटिग्रेशन ऑफ द डीएस. क्लोज इंटिग्रेशन ऑफ द डीएस काय आहे, 4πr² आहे. क्लोज्ड इंटिग्रेशन ऑफ डीएस काय आहे, 4πr² आहे. चला, सर्वांना समजलं का कन्फ्युजन वाले? मला वाटत नाही कोणाला कन्फ्युजन वाले. बघा, ई च्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॉन्स्टंट आहे, ई ऍज इट इज. त्याच्यानंतर क्लोज इंटिग्रेशन ऑफ डीएस काय असतं, यस, या ठिकाणी डीएस च्या वर असा वेक्टर आहे. ओके, काय आहे, 4πr² आहे. ओके, या ठिकाणी 4πr². तर याला दिलं मी इक्वेशन नाव बी, याला दिलं इक्वेशन नाव. सो दिस इज द इक्वेशन बी. मग इक्वेशन 1 आणि 2 वरून किंवा ए आणि बी वरून जर समजा मी या दोन इक्वेशनला कम्पेअर केलं, तर या दोन इक्वेशनला समजा मी कम्पेअर केलं तर फायनली मी असं लिहू शकतो, का रे बघा, बाय इक्वेटिंग इक्वेशन ए अँड बी. तर याला मी असं लिहू शकतो का, काय लिहू शकतो, सिग्मा इंटू 4π capital r² upon epsilon naught, which is equals to e into 4π small r². 4π कॅन्सल. त्याच्यानंतर e इक्वल्स टू फायनली मी कसं लिहू शकतो, यस, e इक्वल्स टू काय सांगा बरं, सिग्मा कॅपिटल r² अपॉन इप्सिलॉन नॉट इंटू स्मॉल r². दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आले लक्षामध्ये सर्वांच्या, दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. बघा, या ठिकाणी मी डायरेक्टली फॉर्म्युला सांगितलं असतं, तुमच्या लक्षात आलं नसता, कारण की या ठिकाणी गॉस लॉ काय आहे हे तुम्हाला माहित होणं आवश्यक आहे. सरफेस चार्ज डेन्सिटी तुम्हाला माहित होणं आवश्यक होतं, लिनियर चार्ज डेन्सिटी माहित पाहिजे, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी माहित पाहिजे, डेफिनेशन कधी यूज करायची, गॉस लॉ ला कधी यूज करायचं, दोघांचं कंपॅरिझन कधी करायचं, या गोष्टी तुम्हाला माहिती होणं आवश्यक होत्या. यस, आय होप सर्वांना समजलं असेल. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट द पॉइंट पी काय येईल, यस, व्हॉट इज द फॉर्म्युला, सिग्मा r² अपॉन इप्सिलॉन नॉट इंटू स्मॉल r². ओके, आता यामध्ये दोन कंडिशन मी लिहू शकतो. ओके, हा पेन चेंज करतोय. आता कंडिशन 1 बघा, कंडिशन 1 समजा केस 1 मध्ये समजा स्मॉल r इक्वल्स टू कॅपिटल R आलं, म्हणजे पी पॉइंट ऑन द सरफेस असेल, तर या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इक्वल्स टू काय लिहू शकता, यस, सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट. आणि सिग्माची व्हॅल्यू काय असते रे, सिग्मा इज द सरफेस चार्ज डेन्सिटी, तर क्यू अपॉन ए तुम्ही घेऊ शकता इथे लक्षामध्ये, तर सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट. आणि केस सेकंड मध्ये बघा, केस सेकंड मध्ये जर समजा हा जो स्मॉल r आहे, म्हणजे तो जो पी पॉइंट आहे इनसाइड द स्पियर असेल, पी पॉइंट इफ पी पॉइंट इज इनसाइड द स्पियर, जर समजा इनसाइड द स्पियर असेल तर चार्ज स्पियर मध्ये आहे का, नाही, चार्ज कुठं आहे, ऑन द सरफेस आहे. ओके, तर या ठिकाणी काय येईल, ई इक्वल्स टू काय येईल, 0 येईल. लक्षामध्ये ई इक्वल्स टू काय येईल, 0 येईल. या दोन कंडिशन्स तुम्ही लक्षात ठेवा. आय होप सर्वांना समजलं असेल. यस, समजलंय का, व्हिडिओ स्टार्ट करतो. आता या ठिकाणी आपण गॉस लॉचं पहिलं ऍप्लिकेशन बघितलं. जर समजा स्पियर असेल, स्पेरिकल ऑब्जेक्ट असेल आणि त्याच्यावर चार्ज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाला असेल, तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असतं, ई इक्वल्स टू काय असतं, सिग्मा कॅपिटल R² अपॉन
इप्सिलॉन नॉट इंटू स्मॉल आर स्क्वेअर असतं. त्याच्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी सेकंड कंडिशन बघायची आहे, म्हणजे सेकंड ऍप्लिकेशन बघायचं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अँड इन्फानाइट लॉंग स्ट्रेट चार्ज वायर असेल तर या ठिकाणी काय असेल. ओके, आपला पेन चेंज करतोय. तर या ठिकाणी सेकंड ऍप्लिकेशन लिहा, गॉस लॉचं सेकंड ऍप्लिकेशन टायटल लिहा या ठिकाणी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी due to an infinite long charged long straight charged wire, म्हणजे एक वायर आहे किंवा एक हॉलो सिलेंडर आहे असं कन्सिडर करा. ओके, आणि त्याच्यावर समजा चार्ज जो आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाला असेल राजांनो, तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असेल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर या ठिकाणी काय घेतोय मी, एक वायर घेतोय, एक इन्फानाइट लॉंग वायर घ्या. ओके, तर याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, चार्ज जो आहे तो युनिफॉर्मली असा प्लस 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 ऑन दी सरफेस ऑफ द सिलेंडर आपण काय केलेलं आहे, डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. बघा या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झाला. ओके, त्याच्यानंतर आपण काय करूया, एक पी पॉइंट घेऊया ज्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय करायची, फाइंड आउट करायची. आता या ठिकाणी आपण पी पॉइंट घेतला. आता मला सांगा, जर समजा पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असते, आउटवर्ड असते, आणि नेगेटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इनवर्ड असते. तर या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय आली, आउटवर्ड आली. आता ही सगळीकडे असते बघा, अशी वर बी असते, सगळीकडे असते. ओके, म्हणजे ही सगळी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अशी असते. बट आपण या ठिकाणी काय करणार आहे, फक्त एकच कन्सिडर करणार आहे, कारण की एवढा कचरा कशाला, सगळाच गोंधळ होऊन जाईल मग, आणि मग गोंधळात गोंधळ झालं की बघायचं कामच नाही. ओके, बघा आता गोंधळ झालाय, आपलं कुठे गेलं ते अक्षर वगैरे. येस, तर बघा या ठिकाणी तर आपण फक्त एकच घेऊया, आणि या ठिकाणी आहे कॅपिटल ई. ओके, त्याच्यानंतर याचा जो गॉसियन स्पियर आहे किंवा गॉसियन जो सिलेंडर आहे तो आपण या ठिकाणी ड्रॉ करूया. तो सिलेंडर या ठिकाणी असेल बघा. ओके, म्हणजे हा असा गॉसियन सिलेंडर येईल. ओके, हा गॉसियन सिलेंडर आला. ओके, आणि याच्यावर आपण असा पी पॉइंट घेतलेला आहे, याच्यावर आपण काय घेतलेला आहे, पी पॉइंट घेतलेला आहे. ओके, एक मिनिट. हा आपण पी पॉइंट घेतलाय, त्याचा जो एरिया आहे तो स्मॉल एरिया काय आहे, याचा स्मॉल एरिया डीएस आहे, याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई, आणि हा पॉइंट आहे पी. आता या ठिकाणी हा जो गॉसियन स्पियर आहे याची जी लेंथ आहे ती काय आहे, स्मॉल एल याची लेंथ आहे. ओके, सो दिस इज द स्मॉल एल, दिस इज स्मॉल एल. ओके, तर हा झाला गॉसियन स्पियर. ओके, हा चला, याच्यात आपल्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची. आता स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्टली बघा, सर्वात पहिले मला सांगा गॉस लॉ काय असतो. हा सर, इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रिक फ्लक्स इक्वल्स टू काय असतं, क्यू अपॉन काय असतं, इप्सिलॉन नॉट असतं. ओके, आता क्यू ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर या ठिकाणी इन्फानाइट लॉंग वायर आहे किंवा एक हॉलो सिलेंडर आहे, त्याच्यावर चार्ज इन्फानाइट डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, म्हणजे या ठिकाणी असतं राजांनो लिनियर चार्ज डेन्सिटी क्यू इक्वल्स टू काय असतं, क्यू अपॉन एल असतं. तर देअरफॉर मी क्यू इक्वल्स टू काय म्हणू शकतो, क्यू इक्वल्स टू लॅम्बडा इंटू एल म्हणू शकतो. तर क्यू ची व्हॅल्यू या इक्वेशन 1 मध्ये पुटअप करूया. तर फ्रॉम इक्वेशन 1 काय येईल, फाय इक्वल्स टू क्यू च्या जागी लॅम्बडा इंटू स्मॉल एल पुटअप केलं, अपॉन हे आलं इप्सिलॉन नॉट, आणि या ठिकाणी तुम्हाला लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1. ओके, आणि याला द्यायचं तुम्हाला इक्वेशन नंबर ए नाव. किती सोपं आहे. त्याच्यानंतर बघा, आता हे झालं वरचं आपलं गॉस लॉचं स्टेटमेंट. ओके, हे झालं तुमचं गॉस लॉ. हा, त्याच्यानंतर हे लॅम्बडा काय असतं, लिनियर चार्ज डेन्सिटी असतं, आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आता बघा बाय डेफिनेशन, आता डेफिनेशन वरून तुम्हाला इलेक्ट्रिक फ्लक्स हे करायचे आहे. तर या ठिकाणी लिहितो मी बाय डेफिनेशन. तर बाय डेफिनेशन वरून इलेक्ट्रिक फ्लक्स इक्वल्स टू काय असतं, क्लोज्ड इंटिग्रेशन ऑफ द ई डॉट डीएस असतं. आलं लक्षामध्ये. तर या ठिकाणी ई ऍज इट इज, आणि मी तुम्हाला सांगितलं इंटिग्रेशन ऑफ द डीएस काय असतं, या सिलेंडरचा एरिया असतो. मग मला सांगा या सिलेंडरचा एरिया काय येणार आहे, यस, विच इज इक्वल टू ई इंटू सिलेंडरचा एरिया असतो 2 पाय आर
इंटू यल असतो. या ठिकाणी तुम्हाला सिन्स लिहायचंय इंटिग्रेशन ऑफ ds विच इज इक्वल टू 2 पाय r इंटू यल लिहायचंय. ओके, आलं लक्षामध्ये? इथपर्यंतचा पार्ट आय होप सर्वांना लक्षात आला असेल. त्याच्यानंतर आता पुढे बघा, त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आता या ठिकाणी इथे लिहितोय. ओके, आता थोडं जरा इकडे इकडे गेलेलं आहे. ठीक आहे, व्हिडिओला स्टॉप करू का? चला व्हिडिओला स्टॉप करतो. हा, तर बघा आता या ठिकाणी फाय इक्वल्स टू काय आलंय बघा, फाय इक्वल्स टू आपलं आलेलं आहे ई इंटू 2 पाय आर इंटू यल आलंय. याला काय द्या, इक्वेशन नंबर बी नाव द्या. याला काय द्या, इक्वेशन बी नाव द्या. ओके, आता दोन इक्वेशनला इक्वेट करा. तर बाय इक्वेटिंग बघा, बाय इक्वेटिंग कोणत्या दोन इक्वेशनला, बाय इक्वेटिंग इक्वेशन ए आणि बी. ओके, कधी कधी समजा तुम्हाला मधला पण फॉर्म्युल्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे डेरिव्हेशन महत्वाचं आहे. कधी कधी तुम्हाला एल देतील, लॅम्बडा देतील, इप्सिलॉन नॉट देतील आणि इलेक्ट्रिक फ्लक्स फाइंड आउट करायला सांगितले. ओके, मग तुम्हाला शेवटचा फॉर्म्युला जो आहे, शेवटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असून या ठिकाणी तुमचा आन्सर चुकू शकतो. कारण की फाय इक्वल टू काय आहे, लॅम्बडा एल आपण इप्सिलॉन नॉट आहे हा फॉर्म्युला. बरोबर आहे, कर्सर कुठे आहे, तो फॉर्म्युला येते लक्षामध्ये. हा, त्याच्यामुळं हे सगळं इम्पॉर्टंट आहे. तर बघा, आपण जर समजा इक्वेट केलं तर काय येतं, ई इंटू 2 पाय आर यल विच इज इक्वल टू, बघा बरं इक्वेशन ए काय आहे, येस लॅम्बडा एल अपॉन इप्सिलॉन नॉट. तर या ठिकाणी काय येतं बघा, लॅम्बडा एल अपॉन इप्सिलॉन नॉट. तर या ठिकाणी यल यल कॅन्सल. त्याच्यानंतर काय होतं, ई इक्वल्स टू काय लिहू शकतो मी, लॅम्बडा अपॉन 2 pi epsilon naught into r. So this is the electric field intensity on the infinite long wire. Okay, E equals to lambda upon 2 pi epsilon naught into r. आलं लक्षामध्ये सर्वांच्या?